नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया, श्री गणेश करूया एका संस्कृत श्लोकाने. श्लोक असा आहे, नास्ति विद्या समम चक्षु, नास्ति विद्या समम चक्षु, नास्ति सत्य समम तपः, नास्ति राग समम दुःखम, नास्ति राग समम दुःखम, नास्ति त्याग समम सुखम, नास्ति त्याग समम सुखम. म्हणजे मित्रांनो, ज्ञानासारखे दुसरे डोळे नाहीत, पुढे सत्यासारखा दुसरा तप नाही, आणि कामना जे आहेत, इच्छा जे आहेत त्याच्यासारखं दुसरं दुःख नाही, आणि जो त्याग म्हणा त्याच्याशिवाय त्याच्यासारखं दुसरं काही सुख नाही. बरोबर मित्रांनो, आपल्याला ज्ञानी व्हायचं आहे, आपल्याला सतत शिकायचं आहे, नवनवीन विषय शिकायचे आहेत. आणि श्लोकामध्ये आपण बघितलं की डोळ्यांचा उल्लेख आलाय, तर जाणकार मित्रांनी ओळखलं असेल की आजचा विषय डोळ्याशी निगडीत आहे, दृष्टीशी निगडीत आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग हा विशेष आहे, कारण या भागामध्ये आपण एक नाही तर दोन विषयावर चर्चा करणार आहोत, आणि दोन विषयाचे तज्ज्ञ आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला पहिला विषय आहे दृष्टी वाचवा महिना. बरोबर, आजचा आपला पहिला विषय आहे दृष्टी वाचवा महिना, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर किशोर खाडे. आणि दुसरा जो आपला विषय आहे तो आहे उन्हाळ्याशी निगडीत. गरमी खूप वाढली आहे, तापमान खूप वाढतं आहे, तर आपण आपल्या स्टुडिओमध्ये एका आहार तज्ज्ञांना देखील बोलवलं. तर कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण डोळ्याच्या या विषयाविषयी चर्चा करणार आहोत. त्यानंतर उत्तरार्धात या उन्हाळ्यात, या उकाड्यात स्वतःची काळजी आहाराद्वारे कशी घेता येईल, तर याविषयी आपण मृणाली मॅडमकडून जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. आजचा जो आपला विषय आहे दृष्टी वाचवा महिना. तर आपल्यासोबत डॉक्टर किशोर खाडे सर आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा परिचय करून देतो. डॉक्टर किशोर यशवंत खाडे, आपण नेत्रशल्य चिकित्सक आहात, वैद्यकीय सल्लागार आहात. आपला दवाखाना बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे. सरांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MBBS ही पदवी जी आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून प्राप्त केली. पुढे सरांनी MS केलं ऑप्थॅल्मॉलॉजी या विषयामध्ये, गोव्याहून केलं. गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोली येथून सरांनी ही पदवी मिळवली. पुढे जाऊन सरांनी FICO म्हणजेच फेलोशिप इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी ही देखील मिळवली. त्या पुढे जाऊन सरांनी फेलोशिप मेडिकल रेटिना अरविंद नेत्र रुग्णालय मदुराई येथून देखील विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. आणि सरांच्या गाठीशी वैद्यकीय अध्यापनाचा देखील अनुभव आहे. ठाण्याचं जे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथे म्हणा, आणि ESICPG इन्स्टिट्यूट म्हणजेच कामगार रुग्णालय येथे सरांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपली सेवा दिलेली आहे. आणि सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत. तर असे बहुगुणी डॉक्टर साहेब आज आपल्याला लाभलेले आहेत. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. तर हॅलो डॉक्टर, स्वागत आहे कार्यक्रमात पुन्हा. आणि आजचा जो विषय आहे दृष्टी वाचवा महिना, हा आपण का साजरा करतो, आणि जोडून एक प्रश्न विचारावासा वाटतो की नॉर्मल दृष्टी किंवा व्यवस्थित एखाद्या व्यक्तीची दृष्टी आहे असं आपण कधी म्हणतो, किंवा नेत्ररोग तज्ज्ञ कधी म्हणतात की या व्यक्तीची दृष्टी नॉर्मल आहे किंवा व्यवस्थित आहे? दृष्टी वाचवा महिना आपण साजरा करतो कारण आपल्याला माहीत नसतं की कुठल्या कंडिशन्समध्ये काही कारणं असतात की कधी मी डोळे चेक करायला जाऊ, डॉक्टरकडे कधी गेलं पाहिजे. आपण बऱ्याचदा चला आज मला कंटाळा आला तर मी जेवायला जातो, बाहेर खायला जातो, पण असं आपण कधी विचार नाही करत की आता मला डोळे चेक करणे गरजेचे आहे. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, एकदम वेळ निघून गेल्यावरती, जेव्हा अंधत्व पूर्णपणे आल्यावरती आपण त्यांच्याकडे जातो. आणि डॉक्टरी सुद्धा किंवा जगात कुठलाही डॉक्टर त्याची परत दृष्टी आणू शकत नाही. मग ह्या वाटेला न जाता, म्हणजे ते सांगतात की मी दुसऱ्याचे डोळा लावू शकतो का, तर नाही, काय काय कंडिशनमध्ये मी नाही करू शकत. म्हणून इतक्या वाटेवर न जाता आधीच जर आपण त्याचं निदान केलं आणि रेग्युलर स्क्रीनिंग किंवा चेक करत राहिलो तर आपल्याला अंदाज येईल की माझे डोळे कसे आहेत आणि मी शेवटपर्यंत हे जग जे देवानीचं सुंदर बनवले ते बघू शकतो की नाही. म्हणून हा आपण एक महिना साजरा करतो. आणि हा वर्ल्ड ग्लोकोमा वीक, हा मार्चचा जो 2nd वीक आहे तो देखील आपण साजरा करतो. म्हणजे जगामध्ये हा वर्ल्ड ग्लोकोमा वीक साजरा केला जातो. त्यात अर्थातच जागतिक काचबिंदू सप्ताह
तोही आम्ही साजरा करत आहोत. या महिन्यामध्ये आम्ही लोकांना सांगतो की कुठल्या कंडिशनमध्ये तुम्ही डोळे चेक करणे गरजेचे आहेत किंवा नाही. आणि व्यवस्थित किंवा नॉर्मल विजन किती असते, तर जेणेकरून आम्हाला एक प्रमाण म्हणून माहिती असावं त्यासाठी? आतापर्यंत आपण कन्सिडर करतो, म्हणजे जेव्हा पण आपण जायचो, आपले आई वडील सांगायचे की मला जवळचं दिसत नाही, लांबचं दिसत नाही. पण जेव्हापासून डिजिटल आपली एक्सपोजर झाला आहे, कॉम्प्युटर, संगणक आले आहेत, टी व्ही आले आहेत, तर तेव्हापासून इंटरमिडिएट विजन म्हणजे मधलं, जसं हा आपण कॉम्प्युटरवर जे काम करतात त्यालाही तितकंच इम्पॉर्टंट दिलं झालं आहे. सो आपण कुठल्याही डॉक्टरकडे जाता तर आपण लांबची नजर चेक करतो आणि जवळची पण चेक करतो. पण काही काही लोकांना काचबिंदू किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला जातो, तर आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की तुमचं मेन काम काय आहे, कॉम्प्युटरचं पण काम आहे का, त्या पद्धतीने आम्ही त्यांना लेन्स तशी ॲडवाईस करतो. सो थोडक्यात म्हणायचं तर मेन आपलं आहे लांबचं, मधलं आणि जवळचं, हे 3 दृष्टी आपल्याला डिवाइड केलेल्या आहेत. म्हणून लांबचं, जवळचं आणि मधलं विजन आपलं इम्पॉर्टंट आहे. हे नॉर्मल विजन. 6x6 हे लांबसाठी आहे, N6 हे जवळसाठी आहे. इंटरमिडिएटसाठी अजून तसे काय आकडेवारी नाही आहे, पण एक अंदाजे, पण कॉम्प्युटर आपण जेवढा लांब ठेवतो, प्रत्येकाचा डेस्क थोडा लांब किंवा जवळ असू शकतो. याच्या व्यतिरिक्त अदर पॅरामीटर्स आहेत, जसं कलर विजन, जे पायलट, ड्रायव्हर्स यांना फार इम्पॉर्टंट आहे. आर्म फोर्सेसमध्ये आहे, यांना कलर विजन फार इम्पॉर्टंट आहे. डेप्थ परसेप्शन, कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी, ह्या ज्या अदर एक किरकोळ पॅरामीटर्स आहेत ते त्या लोकांना इम्पॉर्टंट आहेत जे हेवी मशिनरीज वापरतात. डेप्थ परसेप्शन जसं क्रेन इन्स्ट्रुमेंट जे वापरत आहेत, आपले कन्स्ट्रक्शन साईट्सला जातात, त्यांना डेप्थ परसेप्शन फार इम्पॉर्टंट आहे. कलर विजन तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. तर थोडक्यात म्हटलं तर विजन हे फक्त जवळचं, लांबचं आणि हे नाही आहे, पण ह्या स्मॉल पॅरामीटर्ससुद्धा तितक्याच इम्पॉर्टंट आहे. फुटबॉल प्लेयर्स आपली फील्ड ऑफ विजन वाढवून घेतात, चांगलं त्यांना त्या विषयामध्ये त्यांच्या प्रोग्रेस वाढण्यासाठी, कारण त्यांना प्लेयर बॉल पास करतो का ते बघण्यासाठी. सो फील्ड ऑफ विजन आपण कधीच कन्सिडर करत नाही, पण एका फुटबॉल प्लेयरसाठी फार इम्पॉर्टंट आहे. सो थोडक्यात हे नॉलेज आहे की आपलं विजन किती कसं नॉर्मल असतं. फार सुंदर, सहज, सोप्या शब्दात सरांनी दृष्टीचे वेगवेगळे पैलू काय आहेत आपल्याला उलगडून दाखवलेत. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणालात की दृष्टी, काचबिंदूचं उदाहरण दिलं, तर थोडक्यात नंतर आम्हाला काचबिंदूविषयी पण सांगा. पण आणखी कुठले असे कारण आहेत की ज्याच्यामुळे डोळ्याची दृष्टी कमी होऊ शकते, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. पहिले आपण एक छोटीशी स्लाइड बघूया की आपल्या जगात किंवा भारतात सुद्धा की किती विजन आपलं कमी आहे, किती लोकांना विजन नाही आहे. सो एक थोडकं मी सांगतो की स्लाइडमध्ये 285 मिलियन पीपल ऑल ओव्हर वर्ल्ड हे त्यांना अंधत्व आलेलं आहे. त्याच्यामध्ये 80% हे कॅन बी क्युअर्ड ऑर प्रिव्हेंटेड, यांना आपण वाचू शकतो. सेम भारतामध्ये 7.8 मिलियन पीपल्स आर ब्लाइंड इन इंडिया टोटल, आणि 20% आपण त्याला वर्ल्डच्या ब्लाइंडमेंट्समध्ये इंडियाचा हात आहे. सो ह्या सगळ्या एवढ्या ओझ्यावरला आपण कमी करू शकतो, आणि हे सगळे ब्लाइंडनेस तुम्ही बघाल की 80% हे क्युअर होऊ शकतात किंवा त्याला वाचू शकतो आपण. म्हणून जे कारणं आहेत ते आम्ही याच्यामध्ये मी डिवाइड केले आहेत की रिव्हर्सिबल, की ज्यांना परत आपण त्यांची नजर आणू शकतो, आणि इरिव्हर्सिबल म्हणजे त्यांना कधी त्यांची नजर परत येऊ शकत नाही. म्हणून चष्मा लागणे, मोतीबिंदू किंवा डायबिटीज, इनिशियल स्टेज ऑफ डायबिटीज, सुरुवातीचा तुम्हाला डायबिटीज पेशंटमध्ये जर पडदा इन्व्हॉल्व्ह झाला आहे, ह्या कंडिशनला आपण परत आणू शकतो. आणि एक याच्यामध्ये मी सांगण्याचं इच्छितो की एक एम्ब्लायोपिया किंवा लेझी आय, आपण त्याला आळशी डोळा पण म्हणतो. तर मोस्ट ऑफ द टाईम लोकांना वाटतं की माझ्या लहान मुलाला या डोळ्यातून दिसत नाही, की मी आता तिसरीचा झालो आणि मला राईट किंवा लेफ्ट डोळ्यातून दिसत नाही, मला आळशी डोळा सांगितला आहे. पण आत्ताच्या नवीन स्टडीच्या अनुसार त्यालाही आपण दृष्टी आणू शकतो. जसं आपण एक्सरसाइज करतो त्याचीही आपण दृष्टी परत आणू शकतो एक्सरसाइज करून. हे झाले रिव्हर्सिबल कॉजेस. ज्याची दृष्टी पुन्हा कधी येऊ नाही शकत असे कंडिशन्स आहेत काचबिंदू, नंतर जे डायबिटीसचं एंड स्टेज आहे, मॅक्युला म्हणजे जिथून आपण बघतो, पडद्याचं मेन सेंटर, त्याला मॅक्युला असं बोलतो. सिगरेट किंवा काही अशा व्यसनामुळे तिथे जे डॅमेज होतं त्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असं म्हणतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपली परत नजर येऊ शकत नाही. ह्या गोष्टीला आपण तसं दृष्टी जाण्याचे कारण मी 2 याच्यामध्ये डिवाइड करून तुम्हाला छोटे करत सांगितलं. फारच छान. आणि सर, थोडक्यात आम्हाला काचबिंदू विषयी म्हणजे काय प्रकार आहे? मोतीबिंदू आम्ही ऐकलाय, काचबिंदू म्हणजे काय, त्याविषयी थोडंसं. काचबिंदूचं ट्रीटमेंट एकच आहे की आपण त्याचं लवकरात लवकर निदान करणं, हेच एक इम्पॉर्टंट त्याची ट्रीटमेंट आहे.
कारण काचबिंदूमध्ये जर तुमची नजर गेली तर ती पुन्हा आता परत येऊ शकत नाही. काचबिंदू आणि मोतीबिंदू लोकांना सेमच वाटतं, पण ते एक नसल्याने काचबिंदू हा डोळ्याच्या नसेचा आजार आहे आणि मोतीबिंदू हा लेन्सचा आजार आहे, जी आपल्या डोळ्यात जी नॉर्मल लेन्स असते त्याचा आजार आहे. सो काचबिंदू हा प्रेशर वाढल्याने नस खराब होते आणि त्याची नजर हळूहळू कमी होते. म्हणून काचबिंदू हा नसेचा आजार असल्यामुळे त्याची नजर किंवा दुसऱ्याचा डोळा लावून सुद्धा परत येत नाही. आपण औषध टाकून लवकरात लवकर निदान करून त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचं फास्ट पडणं थांबू शकतो. फारच छान. लक्षात ठेवायचं आहे, काचबिंदू लेन्सशी निगडीत, भिंगाशी निगडीत असं डोळ्यातल्या त्याचा आजार आहे आणि काचबिंदू हा पडद्याचा असा आजार आहे, नसेचा आजार आहे. डॉक्टर साहेब, आपल्याला अकोलाहून फोन आहे. मंगेश मोहोड यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार मंगेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सर, मला टीव्ही बघायचा असला तर कुठल्या रोडवर जाताना मला सर असं डोळा बंद करा असा वाटतो. म्हणजे मला सवय लागली आहे का कुठला आजार आहे त्यामध्ये विचारायचं होतं. बरं सर, काही विचारणार अजून? म्हणजे लाईटमुळे आहे किंवा प्रकाश डोळ्यात पडतो त्याच्यामुळे दिसायला काही त्रास होतो का अजून काही? नाही, दिसायला त्रास, तर मला अशी इच्छा होते की डोळा बंद करावा, म्हणजे चकना होऊन जसं बघतो ना आपण. ओके, काही विचारायचं सर का? नाही, ठीक. धन्यवाद. डॉक्टर साहेब आपल्याला उत्तर देतात, समाधान करतायत. काय सांगणार डॉक्टर साहेब? त्यांनी सांगितलं की मी रोडवर जाताना मला डोळा बंद करायची इच्छा होतो. तर याचे 2-3 कारणं असतात. पहिली गोष्ट तर आपण ज्या रोडवर चालतो तर पॉल्युशन आणि धुळीमुळे तुम्हाला जे डोळ्यात जे कचरा जातो त्याच्यामुळे पण तुम्हाला फोटोफोबिया नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे तुम्ही लाईटकडे बघू नाही शकत. सूर्याची लाईट किंवा समोरून गाडीची हेडलाईट आली तर तुम्हाला जर डोळ्यात कोरडेपणा आला असेल तर तुम्हाला सतत डोळा थकल्यासारखा वाटणे किंवा डोळा लाल होणे की डोळा बंद करून राहण्याची इच्छा होते. सो तुम्हाला जर हे ड्रायनेसचं सिव्हिअर कंडिशन असेल तर तुम्हाला हा डोळा बंद करायची इच्छा होते. म्हणून त्यांनी ते एक्झॅक्टली मी जेव्हा रस्त्यावर जातो तेव्हा मला डोळा बंदेला थकलेला वाटतो असं त्यांनी विचारलं. सो ड्रायनेस हा मोस्ट कॉमन पॉल्युशन निगडीत आणि ऑब्व्हियसली संगणक, मोबाईल आणि डिजिटल एक्सपोजरमुळे आहे, तोच त्यांना प्रकार वाटतो. आपल्या जवळच्या तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही एकदा तपासणी करून घ्या आणि खात्री करून घ्या. तेच असेल तर एक सिम्पलच्या ड्रॉपने तो त्याचा आजार ठीक होऊ शकतो. फारच छान समर्पक असं उत्तर दिलं आणि छान प्रश्न विचारला. डॉक्टर साहेब आपल्यासोबत जो आहे, डॉक्टर साहेबांचा संघ आपल्याला पहिला अर्धा तास म्हणजे पूर्वार्धातच आहे. तर तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही फोन करून किंवा hello2026@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर प्रश्न करू शकता. डॉक्टर साहेब, पुढे जाऊया की डोळ्याची तपासणी कोणी आणि कधी करावी त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. एक आपण आपल्या डोळ्याची नजर वाचवा म्हणून हा जो महिना साजरा करतो याच्यासाठी एकच माझा उद्देश आहे सगळ्यांना सांगणं की वर्षातून एकदा आपण डोळ्याची तपासणी करावी. मग तो कुठलाही वयोगट असो. का? कारण आजकाल आपण मोबाईल आणि डिजिटल एक्सपोजर एवढं झालेलं आहे तर आपल्याला कळत सुद्धा नाही की आपला आजार किती झाला आहे. लहान मुलं सुद्धा 6 वर्ष 8 वर्षाची मुलं माझ्याकडे येऊन आम्ही त्यांना पहिल्यांदा चेक करतो तर -2 किंवा 3चा नंबर आलेला असतो. त्यांना कळत सुद्धा नाही आणि ते असेच येतात किंवा जस्ट रुटीन चेकअप करायला आलं. म्हणून ॲन्युअल चेकअप सगळ्यांनी ठेवा. त्यांनी काय होणार की आपल्याला जो त्याचं निदान लवकर होईल आणि जास्त त्याला डोळ्याला त्रास होणार नाही. दुसरं ते डायबिटीस पेशंट, हायपरटेन्सिव्ह ज्यांना प्रेशरचा दाब आहे. कारण डायबिटीसमध्ये पहिलं ऑर्गन जे इन्व्हॉल्व होतं ते आहे डोळा आणि त्याच्यावरूनच कळतं की आपल्या 5 वर्षामध्ये शुगर किती मेंटेन झालेली आहे आणि त्यातून आपल्याला कळतं की डायबिटीसमुळे पडदा व्यवस्थित आहे तर डायबिटीस पण कंट्रोलमध्ये आहे. पडदा जर व्यवस्थित नाही तर नेक्स्ट ऑर्गन आपली किडनी आहे, तर तिला वाचवायचं असेल, डायलिसिसमध्ये नसेल जायचं तर डोळा एक सतत चेक केल्याने फरक पडतो. सेकंड थिंग, जर तुमचे मुलांचे बुक्स इनकम्प्लीट आहेत आणि टीचर कंप्लेंट करते की माझे मुलं शाळेत व्यवस्थित त्यांना लास्ट बेंचवर दिसत नाही, तर इतकं नका थांबू. त्यांना एक ॲन्युअल चेकअप ठेवा. कारण तुम्ही त्यांना मोबाईल स्क्रीन पण देता आहात तर लहान मुलांनी सुद्धा वर्षातून एकदा चेक करणं इम्पॉर्टंट आहे. बाकी दुसरे कारण आहेत, जसं TB झाला असेल किंवा मग फॅमिलीमध्ये ग्लोकोमा असेल, काचबिंदू असेल तर 20% चान्सेस आहे तुम्हाला होऊ शकतो, तर त्यांनाही चेक करणं गरजेचं आहे. आणि जर फॅमिलीमध्ये आई किंवा वडिलांना 6 किंवा त्याच्याहून जास्त नंबर असेल, त्याला आम्ही हाय मायोपिया म्हणतो, त्यांनीही एक स्क्रीनिंग केलेलं गरजेचं आहे. आणि या चित्रावरून काही सर तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता का की? हा, नॉर्मली हे जे आपण काचबिंदूचं मी तुम्हाला सांगतो चित्रावरून, हे प्रेशर जो आहे हा जी उजव्या साईडला तुम्ही एक ऑप्टिक नर्व जसं नॉर्मल बघत आहात आणि या साईडला तुमची जी काचबिंदूची जी नस आहे ती बघत आहे. तर त्या चित्रामध्ये मी तुम्हाला तेच सांगतो, इतकं होऊन तोपर्यंत नका थांबू. इनिशियली जरी सांगितलं असेल तर मी या इतकं डॅमेज होण्यापासून त्याला वाचू शकतो. ओके,
धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्याला नाशिकहून फोन आहे. आपले उबाळे म्हणून मित्र आहेत, त्यांचा फोन आहे. नमस्कार उबाळे दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. हो, माझं वय 70 वर्ष आहे. बरं. हॅलो. हा, सलग बोलत राहा, आवाज छान ऐकायला येतोय, स्पष्ट ऐकायला येतोय. हा, माझं वय 70 वर्ष आहे. दोनही डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, परंतु पापण्यांना खाज येते. बरं. ओके, आणि काय विचारायचं आहे? तर कारणे आणि उपाय सांगा. बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेब काय सांगणार? 70 वर्ष आहेत, सरांचा पापण्यांना खाज येते. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जे पाणी असतं त्याची जी बाहेरची लेअर असते, त्याला ऑइल लेअर आम्ही म्हणतो, ती लेअर वयाप्रमाणे कमी होते आणि त्यामुळे आपण जेव्हा एक डोळा बंद करतो आणि उघडतो तर एक डोळ्याची लेअर फॉर्म होते, त्याला बोलतो आपण टिअर फिल्म लेअर. जर ऑइल लेअर कमी होते तर तुमच्या डोळ्यात ते पाणी टिकून राहत नाही, सतत वाहत राहतं. तर अशा कंडिशनला आम्ही MGD किंवा मेबोमियन ग्लँड डिस्फंक्शन असं म्हणतो. तर हे वयाप्रमाणे हा आजार होतो आणि सतत कचरा जाऊन ती खाज येत राहते. सो यांना एकच उपाय आहे, उबाळे सर, तुम्ही जस्ट गरम पाण्याने शेक द्यायचा आहे आणि जस्ट आपली पापणी जिथे आपले केस आहे तिथे जरासं तुम्ही त्या गरम पाण्याने साफ केलं दिवसाला 2 वेळा. पण याला टाईम लागतो कारण ही ट्रीटमेंट नाही, धेरपी आहे. 1 महिना हे करा, तुम्हाला 15 दिवसात फरक कळेल. पण ते 1 महिना तुम्ही केलं तर तुमचा बऱ्यापैकी हा आजार कमी होईल. छान, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेब, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि प्रश्न जास्त आहेत, तर मी एकाला एक जोडून 2 प्रश्न विचारतो. आम्ही वर्तमानपत्रात हा एक नवीन आजाराविषयी वाचतो, रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी, म्हणजे नवजात शिशूमध्ये जो पडद्याचा आजार होतो, तर त्याच्याविषयी तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगा आणि त्याचा काय परिणाम होतो त्याविषयी देखील आम्हाला सांगा. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी हा इररिव्हर्सिबल आजार आहे. जर कुठल्या नवजात शिशूचा जन्म प्रीटर्म म्हणजे लवकर होतो किंवा त्याचं वजन 115 ग्राम किंवा त्याच्याहून कमी असेल, 1000 ग्राम, जेवढं वजन कमी तेवढं आपण त्या बाळाला काचेच्या पेटीत ठेवतो थोड्या काळासाठी, कधी कधी 15 दिवस, 7 दिवस, 3 दिवस, काही काळासाठी, आणि तिथे ऑक्सिजन थेरपी देणे गरजेचं आहे. बाळ जन्मला आहे पण त्याचे ऑर्गन्स जे अवयव आहेत ते व्यवस्थित अजून ते विकसित झालेले नाही आहे. त्यातला मेन भाग म्हणजे पडदा सगळ्यात लेट तो ऑर्गन डेव्हलप होतो. अशा कंडिशनमध्ये जर पडदा डेव्हलप झाला नाही आणि आपण 3 आठवड्यापर्यंत बाळाला चेक केलं नाही तर हा आजार होतो. आणि हा आजार असा आहे की याच्यात पडदा पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी हा एकदम इम्पॉर्टंट आजार आहे, कारण त्या बाळाचं आयुष्य पूर्ण इतकं जगायचं आहे त्याला. त्यामुळे जर तुम्ही त्याला स्क्रीनिंग केलं 3 आठवडे, 1 महिना, 3 महिने आणि 6 महिने, असे तुम्ही 6 महिन्यापर्यंत त्याला स्क्रीन केलं आणि त्याच्यामध्ये हा रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीचा एकही आपल्याला सायन्स दिसले नाही तर काही काळजी करायची गरज नाही आहे. पण त्याचे ग्रेड आहेत, 1, 2, 3, 4 ग्रेड आहेत. तर कुठल्या ग्रेडमध्ये 4 म्हणजे त्याला परत नजर येऊ शकत नाही. इमॅजिन जे बोलतात ना, जन्मता माझं बाळाला दिसतच नाहीये, हे एक मेन कारण असू शकतं. म्हणून त्याचं आता निदान करून ट्रीटमेंट आपल्याकडे आहे, म्हणून त्याचं स्क्रीनिंग करणं इम्पॉर्टंट आहे. बस एवढंच इम्पॉर्टंट. म्हणून छान सहज सोप्या भाषेत सर सांगतायत. तर वेळ कमी आहे, तर रॅपिड फायर राऊंड एक खेळूया. आणि कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणजे काय, किंवा डिजिटल जो ताण येतो, डिजिटल स्ट्रेन, तो त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवता येईल, थोडक्यात आम्हाला सांगा. थोडक्यात म्हणजे 6 तास किंवा त्याच्यावर जास्त जे पण काम करत आहेत त्यांनी डिजिटल एक्सपोजर सिंड्रोम त्यांना आहे म्हणजे असे समजून घ्यावे. आपण जेवढी स्मॉल स्क्रीन तेवढं तुम्ही डॅमेज तुमच्या डोळ्याला जास्त आहे. म्हणजे अर्थातच मोबाईल जास्त डॅमेज करतो, कॉम्प्युटर कमी, TV अर्थातच अजून कमी. ब्लू रेडिएशन जे लाईट येते त्याच्यामध्ये ब्लू लाईट आहे ती सगळ्यात हानिकारक आहे, रेड लाईट ती सगळ्यात कमी हानिकारक आहे. सो ब्लू लाईट तुम्ही जास्त त्याचे मोबाईलमध्ये सेटिंग असतात, कुठलाही स्मार्टफोनमध्ये सेटिंग असतात, स्मार्ट आय किंवा आय प्रोटेक्ट, हे तुम्ही सतत ऑन ठेवा. हां, तुमचे फोटो थोडे पिवळसर दिसतील पण तुमचे डोळे वाचतील नेक्स्ट फोटो बघायला. सो तो एक छोटासा तुम्ही एक सेटिंग करून ठेवा. ब्राईटनेस कमी ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस पण खूप कॉमन होतोय बिकॉज ऑफ कॉम्प्युटर विजन. सो थोडक्यात एक 20-20-20 मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे 20 मिनिट तुम्ही ज्या कॉम्प्युटरवर काम करता त्याच्यानंतर 20 सेकंदसाठी, खूप कमी टाईम आहे, जास्त वेळ पण नाही, 20 सेकंदसाठी 20 मीटर लांब बघा. तुमचं एफिकसी वाढेल, डोळे चांगले राहतील आणि कॉम्प्युटर विजन सिंड्रोम हा आजारही होणार नाही. आणि वाटलंच तर तज्ज्ञांकडे एक सल्ला घ्या. आणि पुढला प्रश्न की निरोगी स्वस्थ डोळ्यांसाठी आहारात आम्ही काय घेतलं पाहिजे? निरोगी आणि स्वस्थ डोळ्यासाठी सगळे हेल्दी डाएट तुम्ही खा. अर्थातच
ओमेगा 3 फॅटी ॲसिड नावाचा हा जो आहार आहे तो तुम्ही अळशीमध्ये किंवा माशामध्ये या सगळ्या याच्यात तुम्हाला जो खाण्यात येतो तो तुम्ही खाल्लात तर खूप साऱ्या गोष्टी तुमच्या पडद्याच्या विकार जे आहेत ते चांगले होतील. झॅन्थोफिल जे आंब्यामध्ये असतं किंवा मग सगळ्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल्समध्ये आहेत. इवन इनफॅक्ट आता एक नवीन रिसर्च आहे की तुम्ही जे खाल त्यांनी ड्रायनेससुद्धा कमी होतो आहे. एक बॅक्टेरिया आम्ही जस्ट एक रिसर्च आम्ही वाचत होतो तेव्हाही कळालं आहे की काय बॅक्टेरियलचे डाएट्स घेतल्याने इवन मेडिसिन्स पण येत आहेत त्यांनी तुमचे जे गट चांगलं राहील. प्रोबायोटिक जसं दही यांनी तुमचे ड्रायनेस बऱ्यापैकी कमी होतं. म्हणून तुम्ही हेल्दी फूड जर कुठलेही खा, हेल्दी खा, तुमचे बरेचसे आजार बरे होते. आणि उन्हाळ्याविषयी काय सांगणार? उन्हाळ्यात आम्ही डोळ्याची काळजी कशी घेऊ? उन्हाळ्यात मेन आहे UV लाईट्स खूप मॅक्सिमम असतात. म्हणजे जर तुम्हाला कुठला आजार होणार असेल जसं मोतीबिंदू किंवा काचबिंदू किंवा कॅट्रॅक्ट कुठलाही होणार असेल तर सिम्पल आहे, स्वतःला हायड्रेटेड ठेवा. अर्थातच पाणी भरपूर प्या. सोडियम पण बॉडीमध्ये व्यवस्थित पाहिजे. एक चष्मा किंवा गॉगल डोळ्यांवरती ठेवा ते लाईट तुमच्या डोळ्यापर्यंत किंवा पडद्यापर्यंत पोचणार नाही. आणि एक बाहेरून तुम्ही आलात तर एक थंड पाण्याचा डोळा बंद करून तुम्ही वॉश एक ठेवला किंवा एक पट्टी ठेवली तर बरेचसे तुमचे उन्हाळ्याचे जे डोळ्यांना विकार होतात आणि डोळ्यांमध्ये जे त्रास होतो तो बराचही कमी होऊन जाईल. डॉक्टर साहेब, आणि जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार? एक हा जो आम्ही महिना साजरा करतोय हे याला प्लीज जर तुमच्यातले 1 किंवा 2 लोकांनी जरी पण ॲन्युअल चेकअप हे कंटिन्यू ठेवलं तर कितीतरी डोळ्यांचे मोठे आजार जे आम्ही ट्रीट करू शकतो, जे आमच्या हातात आहे, जे रिव्हर्सिबल आहेत ते आम्ही ट्रीट करू शकतो. आणि एक नेत्रदान जे तुमचे सर्वश्रेष्ठ दान आपण मानला जातो ते पण तुम्ही त्याचं एक प्रण घ्या, नेत्रदान करा. कारण तुमचे विजन नंतर तुमच्या नंतर कुणाला तरी एक डोळा आम्ही 3 लोकांना नजर देऊ शकतो. सो प्लीज नेत्रदान करा आणि आपले डोळे सुखरूप ठेवा. फार छान. डॉक्टर किशोर खाडे, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केले या महत्त्वपूर्ण विषयावर. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमची जी टीम आहे हॅलो डॉक्टरची त्याच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद.